बिहार येथे असलेले बौद्धगया महाबोधी विहार हे जागतिक बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च असे स्थान आहे। तथागत गौतम बुद्धांना या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली आणि म्हणूनच हे स्थळ बौद्ध अनुयायांसाठी पवित्र असे स्थान मानले जाते। परंतु 1949 च्या बौद्धगया मंदिर व्यवस्थापन अधिनियमानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध धर्मीयांना संपूर्ण अधिकार नाही। हे महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात असावे या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथे विराट शांती मोर्चा काढण्यात आला। सदर शांती मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथून अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयापर्यंत विविध घोषणा देत काढण्यात आला व तहसील कार्यालयाच्या पुढे सभा घेण्यात आली। सभेच्या माध्यमातून बोधगया मंदिर व्यवस्थापन अधिनियम 1949 हे पूर्णपणे रद्द करण्यात यावे आणि नवीन कायदा करून त्यामध्ये संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांकडे देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। बौद्ध महाविहार बौद्धगया बिहार यांच्या विहाराचं नेतृत्व बौद्धांच्या हातात असावा याच्यासाठी हा सगळा शांतीचा मोर्चा निघालेला आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। समाजाचा आदिवासी समाजातून पण प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हा मोर्चा हे आंदोलन असंच राहणार आहे। हे आमच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे। तिथपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही असं लढत राहू। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही या तालुका अर्जुनी मोरगावला जो महाबोधी महाविहार बुद्धगया यांचा मुक्ती करण्यासाठी जो आम्ही आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाचे जे आमच्या अर्जुनी मोरगावहून आलेले जे काही आमचे समता सैनिक दल आहेत आणि आमच्या समता सैनिक दलाच्या बंधू आणि भगिनी आहेत ह्या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्हाला ज्यांनी आदिवासी बंधू इथे आलेले आहेत आणि त्यांनी या मोर्चासाठी जो सहकार्य दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रहो, आपल्याला महाबोधी बुद्ध विहार मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्याच आपल्या ताब्यात असला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे। आणि शासनाला सुद्धा मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो आणि प्रामुख्याने बिहार या राज्याला आपल्या राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की नम्रपणे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करीत आहोत महाबोधी बुद्ध विहार मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्या ताब्यात दिला पाहिजे अशी आमची नम्रपणे विनंती आहे। आणि पुन्हाच आम्ही अशी विनंती करत राहू आणि हा आमचा मुक्ती मोर्चा अखंडपणे चालू राहील, अन्यथा आपल्याला पुन्हा या आंदोलनाचं तीव्र स्वरूप करण्यासारखं असं वाटत आहे। महाबोधी महाविहार मुक्त ब्राह्मणाच्या ताब्यातून आपल्याला आजपर्यंत बाबासाहेबांनी 1949 मध्ये जे संविधान लागू झाला त्या नियमानुसार जो 49चा कायदा रद्द व्हावा आणि हा महाबोधी महाविहार हा बौद्ध भिक्षू भारत लोकांच्या ताब्यात मिळाला पाहिजे लवकरात लवकर अशी आम्ही मागणी भारत सरकारकडे केलेली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।